पटीनं करोडो पटीनं तो काय आहे, सुंदर आहे. सुंदर पदाची वारकऱ्याने सांगितलं किती सुंदर आहे. सुंदरपणाची साम्यता, सुंदरपणाची साम्यता. काय वर्णू ते पावे आता, काय वर्णू ते पावे आता. किती वर्णन करावं त्या सुंदरपणाचं. एवढा सुंदर आहे परमात्मा. राजस आहे, सुकुमार आहे, मदनाचा पुतळा आहे. त्या वर्णन त्या परमात्म्याचं करता येत ना असं वारकऱ्यांनी सांगितलं त्या कानोपात्रेला. पण कानोपात्रेने काय विचारावं. कानोपात्रेने सांगितलं मलाही अशा सुंदर पुरुषाची भेट घ्यायची आहे. त्या सुंदर पुरुषाचं मला सुद्धा दर्शन घ्यायचंय. मला काय करा, घेऊन चला. वारकऱ्यासोबत कानोपात्रा निघाली महाराज. मजल दर मजल, मजल दर मजल, मजल दर मजल कदर कानोपात्रा पंढरपूरच्या दिशेनं निघालेली आहे. पंढरपूरच्या दिशेने कानोपात्रा निघाले. आता जे जे पंढरपूरला गेलेत त्यांच्या लक्षात येईल पंढरपूरचा रस्ता. अलग लक्षात तुमच्या मी काय सांगायला होते. जे जे पंढरपूरला गेलेत त्यांच्या लक्षात पंढरपूरचा रस्ता येईल. जे जे पंढरपूरला गेले नाहीत त्यांच्या ध्यानामध्ये कोणता रस्ता येईल मी सांगू शकत नाही. कानोपात्रा निघाली पंढरपूरच्या दिशेनं. पंढरपूरच्या दिशेनं कानोपात्रा निघते. मजल दर मजल कर कानोपात्रा पंढरपुरामध्ये दाखल होते. चंद्रभागा डोळ्याने पाहते कानोपात्रा. चंद्रभागा डोळ्याने पाहिल्याच्या नंतर कानोपात्रा चंद्रभागेमध्ये स्नान करते. केलं का तुम्ही स्नान? करून घ्या. करावी ते पूजा मनेची उत्तम. मनाची पूजा शरीरापेक्षा सुद्धा चांगली असते. म्हणून ज्याला असं पैसे खर्चून जावं वाटत नाही, एसटीनं जावं वाटत नाही किंवा पंढरपूरला जावं वाटत नाही, त्यांनी मनाने तरी चला. कानोपात्रा कुठं आली आता? चंद्रभागेमध्ये आली. चंद्रभागेमध्ये कानोपात्रा आली. स्नान केलं, चंद्रभागेचं स्नान केलं. आणि स्नान केल्यानंतर वारकऱ्यासोबत कानोपात्रा वाळवंटामध्ये आले. तर वाळवंटामध्ये संत शिरोमणी नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे बोला नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये जगाचा मालक नाचतोय, जगाचा. आणि जनाबाईने सांगावं. काय सांगावं जनाबाईनं? म्हणा आळंदीकर. अलग लक्षात महाराज तुमच्या आला असेल. जनाबाईनं सांगावं म्हणा आळंदीकर. म्हणजे कोणाला आदेश करावा? आळंदीकर म्हणजे तिथं ज्ञानोबराय होते आळंदीकर. ज्ञानदेवा बोला अभंग. तेव्हापासून आळंदीकरांना मान आहे बघा महाराज. आळंदीकरांना तेव्हापासून मान दिला. आताच असं म्हणतात महिलांना अधिकार नव्हता. जनाबाईंना किती मोठा अधिकार होता. ज्ञानोबरायांना अभंग सांगावा एवढा जनाबाईचा मोठा अधिकार होता. आताच तुम्हाला 1,500 नाडी ते किती मिळालीत का? 1,500 तुम्हाला सरकारने दिले, तुम्हाला 50% दिले. आता नाही. हे पूर्वीचं आरक्षण देऊन टाकलं. पूर्वीचाच अधिकार आहे जनाबाईचा. एवढा अधिकार होता. साक्षात ज्ञानोबरायांना सांगावं माऊली म्हणा अभंग. ज्ञानोबरायाने अभंग गावा महाराज. आमच्या सारख्या साध्या भजन्यांनी, साध्या वारकऱ्यांनी आमच्या महाराजांनी जर चाल गायली तर आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं. आपल्याला कितीही ऐका वाटतं महाराज. आपल्यासारख्या साध्या भजन्यांनी, साध्या वारकऱ्याने जर एखादा अभंग म्हटला तर कितीतरी आपल्याला ऐकावं वाटतं. पण मला सांगा, साक्षात ज्ञानोबरायाने अभंग गायला असेल, काय झालं असेल? काय झालं? अभंग बोलता, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला.
प्रेमाचे ने छंदे विठ्ठल झोपू लागला. नाचू लागला. हा, म्हणजे तुम्ही जागे विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. परमात्मा नाचू लागला. महाराज किती नाचू लागला. एवढा नाचला देव, एवढा नाचला. नाचता 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 देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. किती नाचला देव महाराज. एवढा नाचला देव, एवढा नाचला. पितांबर गळाला तरीच देवाला भान राहिलं नाही. एवढा देव नाचला महाराज. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. पण पितांबर गळायला देवाला सुद्धा माहित नव्हतं. बाकी समाजाला तर माहित नव्हतं. पण एक माणूस सावध होता. कोण? कबीर महाराज सावध होते. कबीर महाराज सांगितलं देवा 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 देवा. खाली बघा, खाली बघा. पंचायत व्हायची पुन्हा लोकांनी बघितल्या. मग देवानी सावरलं महाराज. हे सगळं दृश्य कानोपात्र आपल्या डोळ्याने पाहत होती. आणि पाहत असताना त्या सगळ्या संतांमध्ये, सकल संतांमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांचा चेहरा कानोपात्रेनं पाहिला. तेज पुंजाशी कांती ज्ञानोबरायांची पाहिली. आणि धावत कानोपात्र आली. ज्ञानोबरायांच्या चरणावरती लोटांगण घातलं कानोपात्रेने आणि सांगितलं ज्ञानोबरायांना, कायमी उद्धार पावेण, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा सोत जन, करा समाधान चित्त माझे. ज्ञानोबरायांना प्रार्थना केली कानोपात्रेनं, माझं समाधान करा. त्या भगवान परमात्म्याचं वर्णन हे संत महात्मे करतायत. सुंदर आहे, राजस आहे, सुकुमार आहे, मदनाचा पुतळा आहे. त्या परमात्म्याचं मला दर्शन घ्यायचं आहे. आणि त्या परमात्म्याचं दर्शन करून देणारा एकमेव महात्मा तुमच्याशिवाय मला दुसरा इथं कुणी दिसला नाही. तुम्ही मला त्या संत महात्म्या, त्या भगवान परमात्म्याची मला भेट घालून द्या. अंतकरणामध्ये आस लागली कानोपात्रेच्या. आता भगवान परमात्म्याला भेटायची. भेटी लागी जीवा लागली से आस. भेटी लागी जीवा लागली से आस. भेटी लागी पंढरीनाथा जीवाला गली तळमळ व्यथा. जीवाला गली तळमळ व्यथा. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळे. कानोवण माळे वेगी भेटवा. कानोवण माळे वेगी भेटवा. त्या परमात्म्याची आस लागली परमात्म्याची. आणि मला आता त्या परमात्म्याला भेटायचंय. ज्ञानोबरायांनी महाराज कृपा कटाक्षाने निहाळलं त्या कानोपात्रेला. मस्तकावरती हात ठेवला. आणि मस्तकावरती हात ठेवल्यानंतर ज्ञानोबरायांनी सांगितलं, जा
जा. अगं तुझ्यासारख्या भक्ताची तर तो वाट पाहतोय. वाट पाहे उभा भेटीची आवडे, कृपाळू तातडे उतावीळ. तुझ्यासारख्या भक्ताला भेटण्याकरता तो परमात्मा वाट पाहतोय. जा. कानोपात्रा निघाली महाराज. निघाल्याच्या नंतर कानोपात्रा पहिल्या समाधीचं दर्शन घेतलं कानोपात्रेने. कोणाची पहिली समाधी? कोणाची? कोणाची पहिली समाधी? पांडुरंगाच्या समोर. पंढरपूरला गेलते की नाही कवा? हा. कोणाची? चोखोबारायांची पहिली समाधी. महाराज पंढरपूरला गेल्यानंतर, आळंदीला गेल्यानंतर तिथं काय महात्म्य हे पाहिलं पाहिजे. आता कसं झालंय, बाया घेतात बांगड्या आणि घडी घेतात घोंगड्या. हे असं चालू आहे. पंढरपूरला गेलं की पंढरपूरला जा किंवा आळंदीला जा, बाया बांगड्यामध्ये आणि गडी गोंगड्यामध्ये. हे असंच चालू आहे. तिथं महात्म्य काय आहे? तिथं समाधी कोणाची? पहिली समाधी महाराज चोखोबारायांची. दुसरी समाधी नामदेव महाराजांची पायरी आहे. वर चढली कानोपात्रा. वर चढल्यानंतर अलीकडे इकडं दोन समाध्यात. कुणाच्या आहेत? जळोजी मळोजी महाराजांच्या. जळोजी मळोजी महाराजांची समाधी. कोपऱ्यामध्ये गणपती बाप्पा आहेत. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं कानोपात्रेने. पुढे निघती कानोपात्रा. विना मंडपामध्ये कानोपात्रा आलेली आहे. विना मंडपामध्ये कानोपात्रा आल्याच्या नंतर पुढं पायऱ्या चढून कानोपात्रा वर गेले तर जगाच्या मालकाचं मुख पाहिलं. जगाच्या मालकाचं मुख पाहिलं. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळियाची भूक नवजे माझ्या. रूपी जडले लोचन, पायी स्थिरावले मन. देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. त्या परमात्म्याला पाहिलं कानोपात्रा देहभाव हरपून गेली. ठरवलं आता इथून पुढचं सगळं आयुष्य देवाला अर्पण करायचं. आता परत माघारी जायचं नाही. एक गंमत सांगू का महाराज? पूर्वीचे वारकरी असे होते, एकदा पंढरपूरला गेले पुन्हा माघारी येत नव्हते. तुका पंढरेशी गेला पुन्हा जन्म. आहो तुकोबारा एकदा पंढरपूरला गेले, माघारी तर जाऊ द्या, तुकोबाराने जन्मच घेतला नाही. पुन्हा जन्म मरणाची परंपरा संपवून टाकली. पण आपलं कसं आहे, एकादशीला जायचं दुपारी आणि एकादशीला संध्याकाळीच माघारी. पूर्वीचे वारकरी असे होते, सांगतो ऐका. पूर्वीचे वारकरी असे होते, पंढरीचा वारकरी वारी चुकवून येदी हरी, असे पूर्वीचे वारकरी होते. आता पंढरीचा वारकरी वारी चुकून ये घरी. विठाला विठाला विठाला. कानोपात्रेने ठरवलं आता इथून पुढचं सगळं आयुष्य परमात्म्याला अर्पण करायचं. हातामध्ये चिपळ्या घेतला, विणा घेतला आणि कानोपात्रा भजन करू लागली, जसं मीराबाई भजन करत होत्या. है आँखों जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, है हाथ भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम उस जीव का जग में. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में. प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. तीन 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 धत्र किड तकडा.
ऐसी लागे लगन, ऐसी लागे लगन, ऐसी लागे लगन, लागे लागे रे लगन, लागे लागे रे लगन, लागे लागे रे लगन, लागे लागे रे लगन, ऐसी लागे लगन, मीरा हो गई लगन, ऐसी लागे लगन, मीरा हो गई लगन, वो तो गली 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 हरे हरे गुण गाने लगी, ऐसी लागे लगन, मीरा हो गई लगन, ऐसी लागे लगन, मीरा हो गई लगन, ऐसी लागे लगन, मीरा हो गई लगन, मेरा हो गई लगन, मेरा हो मगन. वा राम महाराजांसाठी टाळ्या वाजवायला, कारण त्यांना पकवाजाची लगन लागली म्हणून एवढं वाजतंय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कुठलीही गोष्ट लगन लागल्याशिवाय प्राप्त होत नाही. कुठल्याही गोष्टीमध्ये तिची लगन लागावी लागते, म्हणजे त्याची आवड लागावी लागते. कानोपात्रेला जशी लगन लागली, मीराबाईला जशी लगन लागली होती, तशी कानोपात्रेला परमात्म्याची लगन लागली. भजन सुरू केलं कानोपात्रेनं. सुटलं काय? पितांबर गळाला वाटत, एका हातामुळे पितांबर गळायला. विठाला 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 विठाला. कानोपात्रेने भजन चालू केलं. एवढं भजन कानोपात्रेने केलं महाराज, एवढं भजन केलं. कानोपात्रेचं भजन बिदरच्या बादशाला बातमी कळाली. बिदरच्या बादशाला बातमी कळाली. बिदरच्या बादशाने सांगितलं, कोण आहे ती वेश्येची मुलगी? पांडुरंगाच्या दरबारामध्ये नाचते, तिला तिथं नाचण्याचा अधिकार नाही. जा घेऊन या, नाही आली तर उचलून घेऊन या. सैनिक पाठवले. बिदरच्या बादशाने सैनिक पाठवल्यानंतर सैनिक मंदिराच्या बाहेर आले. कुणी कत्री कानोपात्रेच्या कानामध्ये बातमी म्हणून सांगितली, बिदरच्या बादशाचे सैनिक तुम्हाला नेण्याकरता आले. काय करणार? कानोपात्रा महाराज पांडुरंगाच्या दरबारामध्ये गेली, पांडुरंगाच्या चरणापाशी गेली आणि सांगितलं, पांडुरंग परमात्म्याला, देवा मी सर्वस्व तुम्हाला अर्पण केलेलं आहे, या शरीराचं काय करायचं ते तुम्ही ठरवा. कानोपात्रेला नेण्याकरता सैनिक आले. कानोपात्रेनं आपलं मस्तक पांडुरंगाच्या चरणावरती अर्पण केलं. जसं मस्तक ठेवलं तसा आपला देहच परमात्म्याला देऊन टाकला. तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. आपला प्राणच देवाला देऊन टाकला. सैनिक आले महाराज, हात लावला तर कानोपात्राचं प्रेत खाली पडलं. आता प्रेताला कोण उचलणार आहे? सगळ्यांचं प्रेम सौंदर्यावरती असतं, प्रेतावर कोणाचं प्रेम आहे? प्रेत त्या ठिकाणी खाली पडलं. सगळे ब्राह्मण मंडळी एकत्रित गोळा झाली. त्यांनी सांगितलं, ही एक वेश्येची मुलगी आहे, हिला पंढरपूरच्या बाहेर घेऊन जा. कोणी म्हणत होतं गावाच्या बाहेर घेऊन जा, कोणी म्हणत होतं तिच्या गावाकडे घेऊन जा, कोणी कसं काही सांगत होतं. आनंद शास्त्री नावाचे ब्राह्मण होते, त्यांनी सांगितलं, हे प्रेत कुणीही हलवू नका. जगाच्या मालकाच्या चरणावरती हिनं प्राण अर्पण केलेला आहे. जगाचा मालक जो सांगेल तसाच न्याय निवाडा होईल, कोणी हात लावू नका. अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण त्या ठिकाणी त्या प्रेतापाशी झोपले आणि रात्री 2 वाजता जगाचा मालक असणारा परमात्मा अनंत शास्त्री नावाच्या ब्राह्मणाच्या स्वप्नामध्ये आले आणि सांगितलं, हिची समाधी माझ्या उजव्या बाजूला बांधा. कानोपात्रेची समाधी उजव्या बाजूला बांधली. या भारत देशातला, या जगातला कुठलाही वारकरी पंढरपूरला जाऊ द्या महाराज, या भारतातला कुठलाही वारकरी पंढरपूरला जाऊ द्या, या महाराष्ट्रातला कुठलाही वारकरी पंढरपूरला जाऊ द्या, आपल्या आसनगावचा वारकरी पंढरपूरला जाऊ द्या, जगाच्या मालकाचं दर्शन नंतर आहे, अगोदर कानोपात्रेचं दर्शन आहे. कशामुळे झालं? एकच कारण महाराज, देव जिंकला.
काय जिंकला? देव जिंकला. संत महात्म्याने हे सगळं जिंकलं म्हणून त्यांचं वर्णन होते. आपलं वर्णन होत नाही. आपलं वर्णन, आपल्या धंद्याचं वर्णन होत नाही. एक तर संत महात्म्याच्या किंवा भगवान परमात्म्याच्या किंवा भगवान परमात्म्याच्या धंद्याचं वर्णन या ठिकाणी करतात. धर्मरक्षवया अवतार घेशी आपल्या पाळेशी भक्तजना यदा यदाई धर्मस्य ग्लानिर्भवती. हे सगळं भगवान परमात्म्याचा धंदा आहे. घेऊनी चक्र गदा हाची धंदा करीतो. संत महात्म्याचा धंदा आहे, भगवान परमात्म्याचा धंदा आहे. तुमचा आमचा धंदा आहे. आपला धंदा कोणता आहे? ल्यावे खावे बरे असावे सदैव हे चिकरी हाव किंवा वाढावे संतान गृहिवावे धनधान्य. हे आपला धंदा आहे. भगवान परमात्म्याचा धंदा आहे. संत महात्म्याचा स्वतः धंदा आहे. संत महात्म्याचा एकच धंदा आहे का? दिनरजनी हाची धंदा गोविंदाची पवाडे किंवा नेणे आणि काय धंदा. नित्य नेमा नित्य ध्यातसे गोविंद. नित्य ध्यातसे गोविंदा. भगवान परमात्म्याचे चिंतन करणं, परमात्म्याचं चिंतन करणं हा संत महात्म्याचा धंदा आहे. आणि तो धंदा आजच्या अभंगामध्ये वर्णन केलेला आहे. संत महात्म्याने कोणता धंदा केला? तुकोबराने एकच काम केलं. काय? सतत नामस्मरण केलं, सतत हरिकथा केली, सदा नामघोष केला. त्याचा परिणाम असा झाला त्यांचं चित्त हे सदा समाला प्राप्त झालं. अभंगाचं प्रथम सदा नाम घोष, सदा नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष, सदा नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष, करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. काय केलं आम्ही? सदा नामघोष केला, सतत हरिकथा केली. त्याचा परिणाम असा झाला आमचं जीवन हे सदा समाधानाला काय झालं? प्राप्त झालं. काय केलं आम्ही? सतत नामस्मरण केलं, अखंड नामस्मरण केलं. नव्हे नव्हे आम्हाला त्या नामस्मरणाचा छंद लागला. एवढा छंद लागला, एवढा छंद लागला की ते छंद या ठिकाणी एवढा लागला की असं म्हणतात तुकोबर आहे शौचालयाला गेलं तरी नामस्मरण करायचे. कुठं? शौचालयाला बसले तरी नामस्मरण करायचे. एक दिवस गावकरी गोळा झाले, देवकर गावकरी गोळा झाले आणि तुकोबाराने सांगितलं, महाराज ही अपवित्र जागा आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही पवित्र देवाचं नाव घेताय, त्या ठिकाणी तुम्ही नाव घेऊ नका. तुकोबाराय म्हटले ठीक आहे उद्यापासून घेणार
नाही. दुसऱ्या दिवशी तुकोबाराय शौचालयाला निघाले तर तुकोबारायांचं नामस्मरण सुरू झालं. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. लोकांनी दुसऱ्या दिवशी तुकोबारायांना गाठलं आणि सांगितलं, महाराज अपवित्र ठिकाणी तुम्ही बसलेला आहे, पवित्र देवाचं नाव घेऊ नका. तुकोबारायांनी सांगितलं ठीक आहे, उद्यापासून घेणार नाही. तिसऱ्या दिवशीही तसंच घडलं. शेवटी रामेश्वर भट्टाला लोकांनी बोलावून आणलं आणि सांगितलं, भट्टजी हे अपवित्र ठिकाणी त्या ठिकाणी पवित्र देवाचं नाव घेताय, तुम्ही यांना काहीतरी सांगा. आमचं तर ते काय ऐकायला तयार नाही, तुम्ही सांगा. रामेश्वर भट्ट जवळ गेले आणि तुकोबारायांना सांगितलं, महाराज अपवित्र ठिकाणी तुम्ही बसलेलं आहे, पवित्र देवाचं नाव घेऊ नका. त्यावेळेस तुकोबाराने एकच शब्द वापरला, माझी मत झाली झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. आता माझ्या वाचेवर माझा सुद्धा ताबा राहिलेला नाही, कारण छंद या नामाचा घेतलासे. किती नामस्मरण केलं संत महात्म्याने. संत महात्म्याने जिवंत असताना नामस्मरण केलं नवल नाही महाराज. संत महात्म्याने मेल्यावर सुद्धा नामस्मरण केलं. मेल्यावर त्यांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत होती, एवढं नामस्मरण संत महात्म्याने केलं. भिंत कोसळली चोखोबारायांच्या अंगावरती आणि भिंत कोसळल्यानंतर तिथं चोखोबारायांचा मृत्यू झाला. चोखोबारायांच्या मृत्यूची बातमी जगाच्या मालकाला कळाली, पांडुरंग परमात्म्याला. आणि पांडुरंग परमात्मा ढसाढसा रडू लागला. जगाचा मालक रडतोय, चोखोबारायांचा मृत्यू झाला म्हणून जगाच्या मालकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. जगाचा मालक ढसाढसा रडायला लागला. नामदेव महाराज जवळ गेले. नामदेव महाराजांनी सांगितलं, देवा अहो सगळं जग दुःख सांगण्याकरता तुमच्याकडे येते, जगाचे अश्रू पुसण्याकरता तुम्हाला इथं उभा केलंय आणि तुम्हीच आज डोळ्यामध्ये पाणी आणतायत का? कशा करता? काय झालंय असं? त्यावेळेस देवाने सांगावं, नामा माझा एक भक्त त्या ठिकाणी भिंतीखाली कोसळून मेलाय रे. जा आताची आता जा आणि त्या चोखोबारांची हाडं घेऊन ये. चोखोबारांचे हाडं घेऊन ये. नामदेव महाराजांनी सांगितलं, महाराज त्या भिंतीखाली काय एक माणूस मेलेला नाही, हजारो माणसं त्या ठिकाणी मेलेले आहेत आणि हाडाचा ढीग पडलेला आहे. त्या एवढ्या मोठ्या ढिगामध्ये तुमच्या चोखोबारांची हाडं कुठं सापडायची? त्यावेळेस देवाने सांगावं, जा नामा, अरे ज्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल ना, ती माझ्या चोखेची हाडं असतील. गेले नामदेव महाराज, सगळे हाड कानाला लावून पाहतायत, आवाज येत नाही. एका कोपऱ्यामध्ये दोन हाडं पडलेले आहेत. एक हाड उचललं, कानाला लावलं, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल असा ध्वनी येत होता. दुसरं हाड उचललं, कानाला लावलं, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हाड उचलले. नामदेव महाराजांनी देवाच्या समोर आले आणि देवाने स्वतःच्या हाताने चोखोबारायांना समाधी दिली. अहो जागृतीत भजन केलंय.
जागृतीमध्ये संत महात्म्याने भजन केलं काही नवल नाही, स्वप्नामध्ये भजन केलं संत महात्म्याने काही नवल नाही, अहो सुषुप्तीमध्ये भजन केलं काही नवल नाही, संत महात्म्याने गेल्यानंतर सुद्धा भजन केलं. देवा 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 अवघेत कर्म हाते. मांस चर्महाड देवा अवघेच गोड. संत महात्म्याने भजन एवढं केलं महाराज. त्यांना छंद होता नामस्मरणाचा. किती छंद होता. गोविंद 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 मनाला लागलिया छंद, मनाला लागलिया छंद छंद छंद. गोविंद 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 गोविंद. एवढा छंद महात्म्याला संत महात्म्याला होता महाराज. कशाचा? नामस्मरणाचा. संत महात्म्याला नामस्मरणाचा छंद असतो. आपला छंद वेगळा आहे, संतांचा छंद वेगळा आहे महाराज. आपला छंद, कुणाला खायचा छंद आहे, कुणाला झोपायचा छंद आहे, कुणाला फिरायचा छंद आहे, कुणाला कुणाला कशाचा, कुणाला कुणाला प्यायचा म्हणजे कुणाला काय खायचा छंद आहे, कुणाला काय प्यायचा छंद आहे. आता हे तर सांगण्याचं नाही. कुणाला कशाचा छंद सांगता येत. खाण्याचा छंद असतो महाराज बऱ्याच लोकांना. आता किती खावं याला सुद्धा काय ते प्रमाण असते ना. किती खावं माणसाने. खावं माणसाने. एक गोष्ट सांगतो लक्षात ठेवा, वेळ संपलाय आपला. किती खावं माणसाने खावं, पण 3 जणांचं माणसाने कधी खायचं नाही. कुणाचं? भावाचं, देवाचं आणि गावाचं. कधीच खायचं नाही. बाकी कुठलं खायचंय ते खा, पण या 3 जणांचा कधी खाऊ नका. का? कारण ऋण वैर हत्या हे तो न सुटे नेदिता. ऋण, वैर आणि हत्या या 3 गोष्टी अशा आहात, त्या माणसाचा त्या ठिकाणी कितीही पुण्य करू द्या, पण या 3 गोष्टी जर माणसात शिल्लक असतील तर त्याला जन्म घ्यावा लागतोय पुन्हा फेडण्याकरता. मग कुणाचे 10 रुपये जरी उष्णे घेतले असेल तर पटकन देऊन टाका मरायच्या आत. म्हणजे तुम्हाला मरायच्या आत देऊन टाका. म्हणजे तुम्हाला असं वाटन की माझं मरण लय पुढे येईन, लय लांब आहे. कधी मरण येईन सांगता येत नाही. कुणाचे 10 रुपये उष्णे घेतले असले तरी आताच्या आता देऊन टाका. विठाला विठाला खाण्याची आवड. एक जण पंक्तीला बसला. पंक्तीला आज जिलेबी होती का? पंक्ती आज नव्हती, होती का? पंक्तीला बसला एक जण, जेवायला बसला, आणि जेवायला बसल्यानंतर जिलेबी आली. जिलेबी 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 घ्या, जिलेबी घ्या, जिलेबी घ्या, जिलेबी. जिलेबी वाढली. आता 1 वाढली. वाढणार आहे किती वाढीन? 1 2 3. किती वाढणार आहे? वाढणार किती वाढी? 1 2 3. त्याने ते सगळं ते काय म्हणतात पातेलं टोपलं ते सगळंच रिचून घेतलं. कशा? पत्रवाळीवर. एक 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 खाऊ लागला. एक एक खाऊ लागला. एवढी जिलेबी खाल्ली त्यांनी, एवढी जिलेबी खाल्ली, एवढी जिलेबी खाल्ली, नुसतं आजरी केलं तरी आतली जिलेबी दिसत होती. नुसतं आजरी केलं तरी आतली जिलेबी दिसत होती. एवढी त्यांनी जिलेबी खाल्ली. तेवढ्यात आली कडी. काय आली? कडी. कडी कडी कडी. ते मला येऊ द्या पुडी, येऊ द्या पुडी, येऊ द्या पुडी. कडी आली, पुडी. शेजारचा म्हणला, अरे नुसतं आजरी केलं तरी आतली जिलेबी दिसायला लागली, कडी टाकणार कुठं? तो म्हणला, मी जिलेबीच्या पुंगळीत टाकीन, तुला काय करायचं? याला म्हणायचं खाण्याची आवड. कुणाला झोपण्याची आवड असते महाराज. आता बरेच जण झोपले असतील. कुठं? कीर्तनात. कीर्तन काय झोपण्याकरताय का? कीर्तन जागण्याकरताय. उठा जागे व्हारे. संत महात्म्याने जाग केलंय. कशा करता? आणि लोक कीर्तनात येऊन खुशाला झोपतात महाराज. कीर्तनामध्ये कधी झोपायचं नाही. कीर्तनामध्ये बडबड कधी करायची नाही. कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेडूक होऊन येईल जन्मा. संत महात्म्याचे प्रमाण आहेत. कीर्तनामध्ये झोपायचं नाही महाराज. एक जण असं वारीला नेला. कुठं? पंढरपूरच्या वारीला. आणि पंढरपूरच्या वारीला नेल्यानंतर महाराज कधीच पंढरपूरची वारी केली नव्हती, पण ते पुण्याचे बिस्किट ते बघून ते त्याला वाटलं चलावं जरा वारीला. ते आलं महाराज वारीला. आळंदी ते पुणे पायी प्रवास. ते लोकांनी बिस्किट चिप्स
राजगिऱ्याचे लाडू, केळी, सफरचंद. आता पुण्याचे लोक काय वाटेल सांगता येत नाही, दानशूर लोक आहेत तिकडे, म्हणूनच त्यांना पुणे तिथं काय उणे असं ते पुणे महाराज. तिथं काय कमी नाही. ते लोकांनी एवढं दान एवढं वाटलं त्याला, त्यांनी दिवसभर एवढा चरला, जशी शेळी कमी चरती तसा चरला महाराज. एवढा चरला, एवढं खाल्लं, झोपला कुठं संध्याकाळी. आणि झोपल्याच्या नंतर आता ते एक पदार्थ खाल्ला नव्हता ना, अनेक पदार्थ खाल्ले होते. ते पदार्थ लागले फायटिंग करायला संध्याकाळी रात्री झोपल्यानंतर. फायटिंग चालू झाली त्या पदार्थाची. आता फायटिंग चालू झाल्यानंतर रात्री 3 वाजताच उठला. किती वाजता? 3 वाजता उठला, बाथरूम मध्ये गेला. आता पुण्यामध्ये कसं आहे महाराज, एक बाथरूम आहे आणि त्याला 100 जणांची बारी असते. बाकी सासवडच्या पुढे गेल्यानंतर मग एअर कंडिशन कुठेही जा वारकऱ्यासाठी. पण पुण्यामध्ये जरा अडचण असती ना, पुण्यामध्ये अडचण होती महाराज. ती गेलं 3 वाजता बाथरूमला आणि गेल्यानंतर वारकरी उठले कितीला? 4 वाजता. 4 वाजता वारकरी उठले आणि वारकऱ्याचा काकडा सुरू झाला. वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती, माझी रंगाची विनंती, माझी रंगाची विनंती, कर जोडितो कथे काळी, कर जोडितो कथे काळी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर गटावरी ठेवोनिया, कर गटावरी ठेवोनिया. उच्च नीच काही नेने भगवान, तिष्ठे भाव भक्ती फोनिया, तिष्ठे भाव भक्ती फोनिया, तिष्ठे भाव भक्ती फोनिया. उठा जागे स्मरण करा मंडळीला, भावे चरणी ठेवा, सुख घेता जन्माच्या धनंतारा पुत्र, धनंतारा पुत्र. उठा सकल उठले नारायण, आनंदले मुनिजन तिन्ही लोक, आनंदले मुनिजन तिन्ही लोक. कराधे वाद्यांचा गजर, कराधे वाद्यांचा गजर. जगूया दीपा माझी एक पंढरपूर गावा, धर्माचे नगर देखा, विठो पाटील त्याचे नाव. चला जाऊ दया आया, काही भोजन मागाया, विठोबाचा धर्म जागो, राजा चरणी लक्ष लावो, विठोबाचा धर्म जागो, राजा चरणी लक्ष लावो. जगज्योती जगज्योती जात बोलती, जागता जगते राखा नाही भाव, तुका मागे दाद त्यावेळी आनंद. जगज्योती जगज्योती जात बोलती, जगज्योती जगज्योती जात बोलती. मनमोहन मुरलीमाला, मनमोहन मुरलीमाला, मनमोहन मुरलीमाला, नंदाचा नंदीला, मनमोहन मुरलीमाला, नंदाचा नंदीला, मनमोहन मुरलीमाला, आता एवढा गाळ काकडा गोर सुरू झाला. वारकऱ्याचा काकडा सुरू झाला कितीला? 4ला. कितीला सुरू झाला? 4 वाजता सुरू झाला. 7 वाजता काकडा संपला. किती वाजता? 7 वाजता काकडा संपला. हे गेलं होतं 3 वाजता. आहे का लक्षात तुमच्या? कोण? नमुना गावाकडला कधीच ना आलेला वारीला 3 वाजता गेला होता. कुठं? बाथरूमला. तरी बाहेर आला
नाही 3 वाजता गेलेला बाहेर आला नाही. शेवटी लोक आले, महाराज ओ राम महाराज कसला माणूस आणला तुम्ही गावाकडून. ती बाथरूमला 3 वाजता गेलेले लोक खोळांबले तिकडं 100 जण. ती बाहेर काढा म्हणले, त्याला बाहेर काढा. आम्ही गेलो तर आपलं राम महाराजांचा हात टाकला असा दरवाज्यावर, दन 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 दरवाजा वाजून महाराज बाहेर नाही आला. त्याला ओढून काढलं बाहेर. आलं नाही ते, वडून बाहेर काढलं आणि त्याला सांगितलं, अरे बाबा 3 वाजता बाथरूमला गेला, 7 वाजले, काय करत होता मध्ये. काय नाही, मला जरा डोळा लागला होता. आता मला सांगा, ती काय झोपायची जागा आहे का. माणसं कुठं झोपतील सांगता येत. कुणाला खायचा छंद आहे, कुणाला झोपायचा छंद आहे, कुणाला कशाचा छंद आहे. पण संतांना एकच छंद आहे, कोणता. सदा नाम घोष सदा हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. आता सगळे टाळकरी नामस्मरण करतात, टाळ वाजवत आहेत. इथं पखवाज विठ्ठल विठ्ठल म्हणायला म्हणजे नामस्मरण करायला. ही सगळे मंडळी या ठिकाणी टाळकरी मंडळी 11 वाजलेत, नामस्मरण करायला लागलेत. पण बाकीच्याने काय त्या ह्याच्यातून शालीतून हात काढले, मस्त आपलं ऐकायला लागलेत. काय चाललंय तुमचं, जसं काय आम्ही गुतच म्हणतात का इकडे, गुतच म्हणतात ना, ते सोयाबीन गुत घेतल्यासारखं. गुत घेतलंय का आम्ही. हात काढा बाहेर. आता झालं कीर्तन झालं. हात वर करा सगळ्यांनी, हात वर करा. बघा माझा हात बिघडलाय तरी मी वर केलाय. केला का सगळ्यांनी हात वर. राहू द्या सकाळपर्यंत अशीच. काय माहिती का, हात वर करून टाळी वाजवण्याचे 4 फायदे आहेत. किती. 4 सांगू का. 4 म्हणजे 4 वाजतील सकाळचे, म्हणून म्हटलं. एक सांगतो, एक सांगतो फक्त तुमच्यासाठी. एक सांगतो. 2 सांगू का. 2 सांगतो. विज्ञान दृष्टीने एक सांगतो ना आध्यात्मिक दृष्टीने एक सांगतो. विज्ञान दृष्टीने असं म्हणतात, शास्त्र सांगतंय, विज्ञान सांगतंय, टाळी जर रोज 10 मिनिटं अशी वाजवली, आता मला वाजता येत नाही, अशी जर रोज वाजवली, असं म्हणतात की त्या माणसाला कधीच अटॅक येत नाही. कधीच अटॅक येत नाही. कारण आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. किती. 72,000 नाड्या आहेत. आणि त्या अशा जर स्पंदन केलं त्या शिराला, तर मध्ये जे ब्लॉकेज झालेले, तंबाखू खाऊ बिड्या ओढू जे ब्लॉकेज तयार झालेत, ते सगळे काय होते, निघून जातात. त्यामुळे ज्याला असं वाटतं अटॅक येऊ नये, ब्लॉकेज सगळे निघून जावे, त्याने आपलं टाळी वाजवली पाहिजे. किमान नाही रोज 10 मिनिटं, पण कीर्तनात तरी वाजवली पाहिजे. हा वैज्ञानिक दृष्टीनं फायदा आहे बरं का. आध्यात्मिक दृष्टीने सांगतो. काय झालं, गोरोबा काकांना हात नव्हते. काय नव्हते. गोरोबा काकांना हात नव्हते. आता कशामुळे नव्हते हे सांगू का. ते पण नाही सांगत. का नव्हते हे पण नाही सांगत. पण गोरोबा काकांना हात नव्हते. आणि गोरोबा काका एक दिवस नामदेव महाराजांच्या कीर्तनाला पंढरपूरला गेले. आणि नामदेव महाराज सांगितलं 11 वाजले, करा हात वर. नामदेव महाराज सांगितलं हात वर करा. सगळ्यांनी हात वर केले महाराज. पण गोरोबा काकांना का हात नव्हते. पण संतांची पायी हा माझा विश्वास. संत महात्म्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला कोणी. गोरोबा काकांनी विश्वास ठेवला. आणि गोरोबा काकांना हात नसताना सुद्धा गोरोबा काकांनी हात वर करण्याचा प्रयत्न केला. त्या भजनाचा परिणाम असा झाला, गोरोबा काकांना नवीन हात फुटले. पटलंय का तुम्हाला. आवाज वाटाळी. मला सांगा, गोरोबा काकांना हात नव्हते, पण टाळी वाजवल्यामुळं, भजन केल्यामुळं गोरोबा काकांना नवीन हात फुटले. आपल्याला हात आहेत, आपल्याला हात आहेत. पण आपण जर टाळीची टाळाटाळी केली तर आहेत ते हात सकाळी दिसणार नाही. त्यामुळं टाळाटाळी करू नका. घेतले का हात वर. विठोबा रखुमाई.
हात खाली. बघा 10 मिनिटं लागले. किती? हात वर करा, हात वर करा. आणि सेकंद पण लागला नाही महाराज हात खाली करा म्हणून. अहो सांगितलं पण नाही हात खाली करा म्हणून. आणि एखाद्याने पेढे आणून दिलं वाटायला पेढे. अहो बॉक्स मधून काढायच्या अगोदरच त्याला मारून बॉक्स तिकडं खड्ड्यात. माणूस खड्ड्यात म्हणजे खायला पुढं आणि भजनाला माग. अशी परिस्थिती महाराज. सगळ्यांनी भजन केलं पण महिलांनी काय हात बाजूला काढले नाही. 50% दिलंय तुम्हाला. किती? 50% आरक्षण आहे तुम्हाला. संख्या पण तुमची जास्त आहे पण तुमचा काय आवाज किंवा हात तुम्ही काय बाहेर काढले नाही. त्यामुळे आता काय करा, मी पुढं म्हणतो तुम्ही पाठीमागं म्हणायचं. भजन करायचं. हा महिला मंडळ 1,500 आहेत. 1,500 लाडक्या बहिणीनं भजन करायचं. हा सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके. आवाज यायला का तुम्हाला? आवाज यायला का? कमी आला, नाही 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 म्हणा ना तुम्ही. कमी आला. नाही म्हणाले कमी यायला मध्ये जरा 1,500 पेक्षा आणखी 21. हा तिकडे सांगू ना आपण. तिकडे काहीतरी वशिला लावू. 21 करू. हा मोठ्याने. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. 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 नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई मागची आजी म्हणत नाही. वा वा तुमच्याबद्दल एकदा तुम्हीच टाळ्या वाजवा. वाजवा. वा 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 तुम्हाला अगदी कोपऱ्यापासून धन्यवाद. सुंदर भजन केलं. वा वा. सदा नामघोष. नामघोषच आहे ना आता. सदा नामघोष सदा हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. आणखीन काय मिळालं? सर्व सुख ल्यालो. 11 वाजले आता. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो. आणखीन काय मिळालं? असो ऐसा कोठे आठवची नाही देहेच विदेही भोगोदशा. देहामध्ये असतानाच विदेही अवस्था प्राप्त झाली. एक दृष्टांत सांगतो. एकदा कबीर महाराज रस्त्याने निघाले. कबीर महाराज रस्त्याने चालले. रस्त्याने जात असतानाच कबीर महाराजांच्या मांडीला चावा घेतला. कुणी? कुत्र्यानं चावा घेतला. एवढा चावा घेतला की कबीर महाराजांच्या मांडीचं जे रक्त होतं, जे कातड होते, ते खाली लोळायला लागलं. पण तरी सुद्धा कबीर महाराजांचं नामस्मरण चालू होतं. कबीर महाराज त्या कुत्र्याला हाड मारायला सुद्धा तयार नाही. लोक धावत आले. म्हणले महाराज तुम्ही त्या कुत्र्याला हाड तरी म्हणा. त्यावेळेस कबीर महाराजांनी उत्तर दिलं. कबीर महाराजांनी सांगितलं कुत्ता जाने चमडी जाने मुझे क्या लेना देना. हे याला म्हणायचं देहीच विदेही भोगोदशा. आणि काय झालं आणखीन? अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. 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 तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप.
ज्ञानेश्वर माऊली सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. जसा सुचला तसा या ठिकाणी भाव मांडण्याचा प्रयत्न केला. एकाच अभंग एकाच चरणाचा मला भाव झाला असं वाटतं, पण वेळ झाली आहे. वेळ झाल्यामुळे वेळेच्या पुढं जाणं चुकीचं आहे. कारण सगळी हे मोठमोठे अधिकाराची माणसं उभे आहेत. ही महाराज मंडळी सगळी बसलेली विद्यार्थी मंडळी या ठिकाणी उभा आहेत. त्यांच्याकडं आपण पाहिलं पाहिजे. आपणच आपलं घोडं दामटायचं म्हणल्यावर कसं चालत. म्हणून सगळ्यांचा विचार करून तुम्ही मंडळी या ठिकाणी थंडीच्या दिवसामध्ये रग पांघरून का होईना आपण बसलात, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. तुम्ही तुमच्या सुरक्षा केली, पण या टाळकऱ्याने काय करायचं. म्हणजे सगळी टाळकरी मंडळी वृद्ध माणसं आहेत. या ठिकाणी हरिभक्तपरायण नाना या ठिकाणी आवर्जून आमच्या कीर्तनाला उपस्थित राहिले. नानांच्या चरणी नतमस्तक होतो. हरिभक्तपरायण महाराजांची कालच सेवा या ठिकाणी संपन्न झाली. गेल्या वर्षीही महाराजांच्या सेवेचा योग कीर्तन ऐकण्याचा योग जीवनामध्ये प्राप्त झाला होता. खरं तर स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या कृपा छत्र छायेखाली संस्थेमध्ये महाराजांचं अध्ययन झालेलं आहे. आणि याच ठिकाणी या जाम समर्थच्या ठिकाणी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था जशी आळंदी मध्ये आहे, तसेच विद्यार्थी घडवण्याचं काम महाराज या ठिकाणी करत आहेत. महाराजांच्या बद्दल एकदा जोरदार टाळ्या तुम्ही सांगता तुम्ही वाजवल्या. याचा अर्थ असा आहे महाराजावरती सगळ्यांचं काय आहे, अपार प्रेम आहे. कारण परिसरातलं प्रेम असल्याशिवाय माणूस टिकत नाही. माणूस टिकण्याकरता परिसराचं प्रेम लागतं महाराज. आणि मला वाटतं विद्यार्थी मंडळी गावामध्ये मधुकरी सुद्धा लोक देत आहेत. आणि आणखीनही कुणाला जर काय देण्याची अपेक्षा असेल तर महाराज या ठिकाणी उपस्थित असतात. दरवर्षी सेवा त्या ठिकाणी आपल्या गावाला महाराज देत आहेत. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. हरिभक्तपरायण आमचे अंगद महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजही दरवर्षी या ठिकाणी गावाला सेवा देत आहेत. अण्णा आहे तिथलेच, पण तरी सुद्धा गावची सेवा जननी जन्म भूमिष्य स्वर्गादपि गरीयसी असं म्हणतात की जन्मभूमीची सेवा करणं म्हणजे स्वर्गाची सेवा. स्वर्गापेक्षाही सुंदर आपल्या जन्मभूमी असते. आणि अशा जन्मभूमीची सेवा आता महाराज लोक बरेच महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र नाही त्यांनी जगभर प्रसिद्ध झालेत, पण गावामध्ये त्यांची सेवा नसती. महाराज असे काय महाराज लोक आहेत, गावाची सेवा घडत नाही त्यांना. पण गावाची सेवा गावाची एकनिष्ठ राहणं हे
कर्तव्य समजून अंगद महाराज या ठिकाणी उपस्थित असतात. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. सर्व या ठिकाणी टाळकरी मंडळी, आता सगळ्यांचं मला काही नाव माहीत नाहीत. महाराज या ठिकाणी काकड्याचं नेतृत्व असेल, गाता भाजण्याचं नेतृत्व असेल, सगळं करावं, गावाचं काहीतरी होतो. आमचे प्रवीण महाराज आहेत, आमचे सुनील असल्यामुळं येण्याचा योग प्राप्त झाला. विशेष गावचा असा आहे महाराज, गावामध्ये पंगत घालायची म्हणलं तर 25-30 हजार रुपये खिशात ठेवा लागतील, तेव्हा ही गावची पंगत घडते. म्हणजे एवढं अन्नदान या ठिकाणी घडतंय. ही अन्नदान करणाऱ्याला खरंच धन्यवाद द्यावे लागतील, कारण एवढं अन्नदान करणं सोपं नाही ना. एका पैसे खरंच ना म्हणजे 25-30 हजार एका पंक्तीला लागतात. सर्व गाव जेवण